जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार कसा रद्द करता येईल यावर चर्चा झालेली आहे। जैन मुनींच्या भेटीवरून मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिलेली आहे। व्यवहार थांबवण्यासंदर्भात ट्रस्टींशी चर्चा करू असं मोहोळांनी म्हटलंय। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणावर मोहोळांची माहिती आहे। तर आज तुम्ही जैन बोर्डिंगमध्ये जैन मुनींची भेट घेण्यासाठी गेलतायत, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय आश्वासित केले त्यांना? आज जैन मुनींना म्हणजे गुरुदेवांना मला भेटायचं म्हणून मी लगेच गेलो आणि त्यांनी मी त्यांचे आशीर्वादही घेतले आणि त्यांनी मला हे सांगितलं की या सगळ्यातनं पुढच्या काळात हा व्यवहार रद्द कसा होईल, याच्यातनं मार्ग कसा निघेल, यासाठी तुम्ही या शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून तुम्ही याच्यामध्ये प्रयत्न करावेत अशी माझी इच्छा आहे। आणि म्हणून मी तात्काळ त्यांच्या या सगळ्या जे काय त्यांनी मला सांगितलं त्याच्यामध्ये मी तात्काळ त्यांना सकारात्मकता या विषयात दाखवली आणि मी त्यांना सांगितलं की पुढच्या काही दिवसामध्ये मी निश्चितपणे मी काही कुणाचे संबंध लपवले नाहीत। तो विकस गाय गोखले मी काही संबंध लपवले नाहीत। त्यामुळे गोखले असतील, ट्रस्टी असतील, जे कोणी असतील त्यांच्याशी या विषयात बोलून हा व्यवहार कसा थांबवता येईल आणि ह्याच्यातनं मार्ग काढून जैन बांधवांच्या भावना ह्या कशा जपता येतील आणि त्याला न्याय कसा देता येईल याच्यासाठी मी निश्चितपणे काम करीन, हे मी त्यांना आश्वस्त केलं। पहिले 15-20 मिनिटं अर्धा तास आम्ही व्यवस्थित त्यांचं बोलणं झालं, माझं बोलणं झालं, समस्त समाज इथं बसला त्यांनी माझं बोलणं ऐकलं, त्या गुरुदेवांचं बोलणं ऐकलं। बाहेर पडताना गाडीपाशी गेटपाशी आल्यानंतर कोणीतरी 2 माणसं आली, ते काही घोषणा देत होते की रद्द करा, बाकी काही नाही। कॅमेरामॅन योगेश सावंत सोबत लक्ष्मण जाधव, QNN मराठी, पुणे।